तर आता मी पोहोचले आहे मार्केटमध्ये आणि लगेच मला रिक्षा लागली, जास्त वेळ नाही थांबावं लागलं. तर आत्ता मला मार्केटमध्ये माझे काम आहे महत्त्वाचं, तर अगोदर ते करून घेणार आहे आणि तर रुद्रांशला बिस्किट वगैरे घ्यायचे, तर ते पण घेणार आहे. खूप येतो का नाही ते थोडा वेळ वाट बघते, 5 मिनटं. आणि तसं वातावरण खूप छान आहे साईड. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या मराठी चॅनलवरती नवीन ब्लॉग्समध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 10 आणि मला जायचं आहे मार्केटमध्ये आणि रुद्रांश पण झोपलेला आहे. तर मला आज खूप सारं काम होतं, तर मी काय काय घेणार आहे तुम्हाला तर कळेलच पुढचा व्हिडिओ बघितल्यावर. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड. अजून रिक्षा, तर रिक्षा पॉईंटला म्हणजे इथं एक छोटा पॉईंट आहे, म्हणजे असला तर असतो इथं, नाही तर नाही. तर 5 मिनटं थांबले होते मी, पण इथं नाही भेटला. तर आता मला पुढच्या रिक्षा पॉईंटला जावं लागणार आहे. चलून चलून मला धाप लागली, कारण की मला 1 तासात परत यायचं आहे. फायनली रिंग टाकली आहे बनवायला, पण अजून 8 दिवस लागतील म्हटल्या. तर 8 दिवसांनी आल्याच्या नंतरच मी दाखवणार आहे की कोणती रिंग आहे, कारण की खूप माझ्यासाठी स्पेशल आहे ती. तर आत्ता घ्यायचं आहे रुद्रांची बिस्किट वगैरे, तर आता ते घेऊया आणि नंतर घरी पण जायचं आहे, कारण की रुद्रांश रडत होता खूप आणि आत्ता ऊन पण खूप पडले बाहेर बघू शकता, कारण की कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि आत्ता आजच म्हणजे पाऊस बंद आहे आणि ऊन पण छान पडले, तसं भारी वाटायला लागले बाहेर मस्त. तर आता मी रुद्रांशला बिस्किट वगैरे घेणार आहे आणि अजून थोडंसं साहित्य घ्यायचं होतं मला. मी मॉलमध्ये, कारण की बाबूला बिस्किट वगैरे घ्यायचे. जास्त काही नाही, बिस्किटच घ्यायचे होते आणि वेफर्स वगैरे घ्यायचे. रिक्षातनं पण आत्ता उतरले, कारण की मला 1 तास यायचं होतं, पण जास्त काही नाही, 1.5 तास लागला. तर तरी पण लवकरच आले म्हणायचं, कारण की मार्केटमध्ये जायचं म्हटलं थोडा उशीर होतोच. आता रुद्रांश रड आत्ता कधी थांबला काय काहीच माहिती नाही, कारण की मला 1.5 तास लागला.